अर्जुनचे सध्याचे वय करणपेक्षा 60% कमी आहे. बघा, अर्जुन करण. अर्जुनचे वय करणपेक्षा 60% कमी आहे. म्हणजे करणचे वय जर 100 असेल तर अर्जुनचे वय 60% कमी. 100चे 60% किती? 60च. 60% कमी आहे म्हणजे 100 वजा 60, अर्जुनचे वय किती झाले? 40 झाले. ठीक आहे, बघा गेला, हा शून्य गेला. छोटं विस्तृत रूप करून घेऊया आपण याचं. 4×10, 4×10 अजून छोटं होईल आपलं, दोन्ही भाग जाईल. 2×2 4, 2×5 10, 2×5 झाला यांचा आताचा रेशो. आणखी काही वर्षामध्ये अर्जुनचे वय करणच्या वयाच्या निम्मे असेल. आणखी काही वर्षामध्ये अर्जुनचे वय करणच्या वयाच्या निम्मे आहे. म्हणजे अर्जुन जर 1 असेल तर करण किती असेल? 2 असेल. तर या काळामध्ये करणचे वय किती टक्क्याने वाढले? करणचे वय या काळामध्ये किती टक्क्याने वाढले ते त्याने इथे आपल्याला विचारले. बघा, दोघांच्या वयामधला फरक सारखा करून घेऊया. इथे कितीचा फरक दिसतोय आपल्याला? 3चा. इथे कितीचा फरक दिसतोय? 1चा. या फरकाने इकडच्या फरकाने या ब्रॅकेटला गुणा, या फरकाने या ब्रॅकेटला गुणा. आता 1ने या ब्रॅकेटला गुणा काहीच फरक पडणार नाही. या 3ने या ब्रॅकेटला गुणा. बघा, 3×1 3, 3×2 6. हे झालं आता आपलं त्यांच्या आत्ताच्या काही वर्षानंतरच्या वयांचं गुणोत्तर. बघा, मला सांगा आता फरक सांगायला फरक सारखा आला. इथे पण 3चा फरक, इथे पण 3चा फरक. बघा, करणचं वय आधी किती होतं? 5. आता किती झालंय? 6. आधी होते 5, आता झाले 6. कितीची वाढ झाली? 1ची वाढ. कशावर? 5वर. 1ची वाढ 5वर गुणिले 100. तुम्हाला टक्केवारीमध्ये काढायचं म्हणून भाग द्या. मग 5×2 10, हा शून्य आहे असा. किती टक्क्याने वाढले मग करणचे वय? 20% वाढले.